नमस्ते, किचन स्टोरी मराठी रेसिपी सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आज बनवणार आहे आपण छान असे मस्त शेंगदाणा लाडू बनवायचे आहेत। पौष्टिक लाडू बनवायचे आहेत आपल्याला। तर इकडे घेणार आहे आपण अर्धा किलो असे अंदाजाचे शेंगदाणे घेणार आहे। साधारण हे अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले आहेत। तर छान आपण याला मस्त असं खरपूस भाजून घ्यायचं आहे। आणि इकडे घेतलेला आहे अर्धा किलो शेंगदाण्याला आहे बघा, इकडे घेतलेला आहे पावशेर मी खजूर घेतलेला आहे। खजूरचा वापर सुद्धा मी शेंगदाण्यात करणार आहे। आणखी लाडू आपले छान पौष्टिक होतील आणि लाडू पण वळता येतात, चिकटपणा येतो लाडूला। आणि पावशेर गूळ घेतलेला आहे। तर आता सर्वात आधी आपल्याला ही शेंगदाणे खरपूस भाजून घ्यायचे आहेत। आता छान ही शेंगदाणे आपण भाजून घेणार आहे मस्त असे। जास्त आपल्याला करपावायचे नाहीयेत, पण शेंगदाणे छान खरपूस आपण भाजून घेऊया। आणि कसं असतं आपल्यात खजूर आपले मुलं खात नाहीयेत खजूर, कुणाला आवडती कुणाला नाही आवडती। तर तुम्ही ही शेंगदाण्यात टाकून गूळ शेंगदाणे अजून खजूर टाकून बनवला तर कळणार पण नाही काय टाकलेलं आहे आणि लाडू पण मस्त पौष्टिक असं आपल्या मुलांसाठी तयार होतात। आता हे शेंगदाणे आपण चांगले खरपूस भाजून घेणार आहोत। चांगले ही शेंगदाणे मी साधे वापरलेले आहेत। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही सोलापुरी शेंगदाणा थोडासा मोठा असतो आणि त्याला भरपूर तेल पण असतं आणि छान असतं ते शेंगदाणे, ते वापरले तरी चालतात लाडूसाठी। लाडूसाठी खास आहेत सोलापुरी शेंगदाणे, नक्की तुम्हाला भेटले तर वापरा तुम्ही। तर आता मी ही साधे आपले छोटे शेंगदाणे असतात घरगुती ते शेंगदाण्याचे मी मस्त असे लाडू बनवणार आहे। शेंगदाणे पण आपले छान असे खरपूस भाजून झालेले आहेत। आता मी गॅस बंद करणार आहे आणि थोड्या वेळ शेंगदाणे आपल्याला गार होऊ द्यायचे आहेत। आणि मग सर्व आपल्याला शेंगदाणे गूळ आणि खजूर ही एकत्र मस्त असं मिक्सर मधून छान बारीक वाटून घ्यायचं आहे। बघू शकता शेंगदाणे छान खरपूस भाजलेले आहेत। तर आता आपण हे शेंगदाणे काढून घेणार आहे। आता हे बघा, ही गूळ शेंगदाणे आणि ही खजूर आहे आणि ही गूळ आपल्याला असं चांगलं मस्त छान बारीक वाटून घ्यायचं आहे। म्हणजे छान बारीक वाटलं ना तर छान असे लाडू आपले वळले जातात। आता हे सगळं आपल्याला हे बघा असं मिक्स करून घ्यायचंय, गूळ आणि हे खजूर। आणि खायला सकाळ सकाळ एखाद्या लाडू घाई गडबडीच्या वेळेस आपले मुलं जातात तेव्हा एखादा जरी लाडू खाऊन गेले तरी त्यांच्यासाठी दिवसभर एक छान मस्त असं नाश्ता होतो। त्यासाठी नक्की लाडू सकाळ सकाळ खाण्यासाठी आपण बनवून ठेवणार आहे। बघा आता हे सगळं मिश्रण आपल्याला थोडं थोडं करून ह्या मिक्सर मधून छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे। थोडं थोडं करून थोडंसं गूळ टाकायचा, थोडंसं खजूर, थोडे शेंगदाणे टाकून असे मस्त बारीक आता हे आपण छान सगळं आपलं हे शेंगदाण्याचं कूट छान बारीक करून घेणार आहे। हे बघा, बघू शकता अशा प्रकारे सगळं आपण शेंगदाणे गूळ आणि खजूर चांगलं वाटून घेतलेलं आहे। आता एकदम ही लाडू बांधण्यासाठी तयार झालेले सारण आपलं। तुम्हाला जसा जेवढा पाहिजे तेवढा तुम्ही लाडू बांधू शकता। हे बघा किती छान एकदम सहज ही लाडू एकदम छान असे बांधले जातात। हे बघू शकता एकदम छान असं मस्त हे सारण झालेलं आहे। आता छान आपल्याला हे बघा असं पटापटा हे लाडू वळून घ्यायचे आहे। लाडू सुद्धा एकदम छान असा वळा जातोय आणि असं थोडंसं आपल्याला ह्या लाडूला असं घोळायचं आहे। म्हणजे कसं त्या लाडूला आपल्या शाईन येते, एकदम छान अशी चमक येते लाडूला। त्यासाठी अशा एवढ्या साईजचे ही लाडू मी बांधून घेणार आहे। एकदम सहज लाडू बांधले जातात। बघा खजूर आणि गूळ घातल्यामुळे खजूरमुळे हे लाडू छान असे बांधले पण जातात आणि बनवायला पण सोपे आहेत आणि मुलांना खायला एकदम पौष्टिक असे खजूर टाकून बनवलेले लाडू आहेत। बघू शकता तुम्हाला जसे पाहिजे तसे तुम्ही छोटे मोठे बांधू शकता, पण मी असे अगदी जो 50 ग्रॅमचा लाडू असेल 50 ते 60 ग्रॅमचा हे बांधलेला आहे मी। बघा असे छान मस्त वळले जातात लाडू आणि छान वळून मग आपल्याला असं लाडूला छान हातामध्ये घोळून घ्यायचंय असं असे घोळे ना। बघू शकता हे बघा किती छान अशी शाईन येते लाडूला, एकदम छान अशी चमक येते। त्यासाठी हे लाडू असे घोळून घ्यायचे आहेत आपल्याला छान दोन्ही हाताने, म्हटलं तरी आपण त्याला घोळून घ्यायचंय। तर अशाच प्रकारे आपण हे राहिलेल्या एवढ्या सगळ्या सारणचे लाडू छान असे बांधून घेणार आहे। तुम्ही छोटे मोठे लहान तुम्हाला जसं मुलं खातील असं लहान छोटे छोटे बनवले तरी पण चालतं। एक लाडू छोटासा घेतला, आता हे बघा एवढे जरी बनवले ना छोटे छोटे
जास्त गोड खात नाहीत मुलं, मग एवढ्या साईजचा बनवला ना तर त्यांना एकदम मस्त असा पुरतो, फोडून ठेवायची बी गरज पडत नाही, ते अख्खा लाडू खाऊ शकतात. आता मी अशाच प्रकारे छोटे मोठे सगळ्या साईजचे बनवून ठेवणार आहे, बारीक मोठे लाडू असे बांधून असे आपण ह्याला गुळून घेऊया, म्हणजे छान अशी शाईन येईल आपल्या लाडूला. असे बनवलेले आहेत. आता हे सगळेच लाडू अशा प्रकारे आपण सगळे वळून घेणार आहे पटापटा. हे बघा अशाच प्रकारे हे लाडू बनवलेले आहेत. बघू शकता किती छान शाईन आलेले आहे. एक लाडू ही 50 ग्रॅमचा असा हे मी बांधलेला आहे. आता हे अशाच प्रकारे आपण सगळे लाडू बांधून घेणार आहे. बघू शकता सगळे लाडू आपल्याला छान असे वळून झालेलेच आहेत. मस्त असे लाडू बघू शकता, एकदम छान गोल गरगरीत झालेले लाडू आपले खाण्यासाठी एकदम तयार आहेत. आणि ह्याचं कसं आहे, आपण खजूर घातल्यामुळे आपल्या लाडूला कलर सुद्धा एकदम छान असा मस्त लालसर कलर येतो. एकदम छान दिसायला पण छान दिसतात आणि खायला सुद्धा छान दिसतात. बघू शकता तुम्ही एकदम छान असे लाडू आपले तयार झालेलेच आहेत. हे बघा मैत्रिणींनो, छान असे पौष्टिक शेंगदाणा आणि खजूर टाकून हे बनवलेले लाडू एकदम खाण्यासाठी छान असे तयार झालेलेच आहेत. मग आजचा शेंगदाणा लाडूचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा. आवडला असेल तर एक लाईक करा. माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन आला असेल चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच एक छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय मैत्रिणींनो.